जीवनात कितीही अडथळे आले, संकटे आली, तरीही श्रद्धा आणि प्रयत्न कधीही व्यर्थ जात नाहीत. जिथे भक्ती आहे, तिथे चमत्कार घडतात आणि जिथे श्रद्धा आहे, तिथे मार्ग नक्की सापडतो. एके दिवशी अक्कलकोटच्या दिशेने चालत असताना गोपालच्या मनात विचारांचे वादळ उठले होते. तो खूप कष्ट करतो, तरीही जीवनात शांती नव्हती. त्याच्या संकटातून मार्ग निघेल का? कोणीतरी त्याला सांगितले होते की स्वामी समर्थांच्या चरणी शरण गेल्यास सर्व संकटे नाहीशी होतात. या विचाराने प्रेरित होऊन त्याने त्या दिव्य संतांच्या भेटीचा निर्धार केला. अक्कलकोटला पोहोचल्यानंतर गोपालने पाहिले की स्वामी समर्थ वडाच्या झाडाखाली बसले होते आणि भक्तगण त्यांच्या भोवती जमले होते. गोपालने नतमस्तक होत त्यांच्या समोर आपली व्यथा मांडली. स्वामी समर्थ मंदस्मित करत म्हणाले, "कशाला चिंता करतोस? ईश्वरावर श्रद्धा ठेव. मनापासून कष्ट कर, सर्व काही सुरळीत होईल." ही साधी वाटणारी वचने गोपालच्या अंतःकरणात खोलवर भिडली. स्वामींनी त्याला थोडेसे पवित्र भस्म उदी दिले आणि आपल्या शेतात टाकण्यास सांगितले. तसेच ईश्वर नामस्मरण करण्याचा उपदेश केला. गोपाल आपल्या गावी परत आला आणि स्वामींच्या आदेशाचे पालन केले. त्याने श्रद्धेने आपल्या शेतात उदी टाकली आणि सातत्याने ईश्वर स्मरण करू लागला. काही दिवसांत चमत्कार घडला. भरपूर पाऊस पडला आणि त्याची पिके लहलहू लागली. अनेक वर्षांपासून ओसाड असलेले शेत पुन्हा हिरवेगार झाले. गावकरी आश्चर्यचकित झाले आणि गोपालाला स्वामी समर्थांच्या कृपेची जाणीव झाली. फक्त आर्थिक स्थिती सुधारली असे नाही, तर गोपाल अधिक भक्तिमय आणि परोपकारी झाला. तो इतरांना मदत करू लागला आणि स्वामी समर्थांचे तत्वज्ञान गावभर पसरवू लागला. एके दिवशी प्रार्थनेच्या वेळी त्याला एक दिव्य अनुभूती आली आणि त्याच्या अंतःकरणात स्वामी समर्थांचा आवाज आला, "श्रद्धा आणि भक्ती पर्वत हलवू शकतात. खरी संपत्ती म्हणजे अंतःशांती आणि निःस्वार्थ सेवा." त्या दिवसानंतर गोपाल कृतज्ञतेने आणि भक्तीने जीवन जगू लागला. हे सिद्ध झाले की स्वामी समर्थांवरील निष्ठा आणि विश्वास जीवन बदलू शकतो. त्याची कथा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली आणि हे पटले की ज्यांचे हृदय शुद्ध आहे त्यांच्यासाठी चमत्कार घडतात. याप्रमाणे स्वामी समर्थांची कृपा असंख्य भक्तांवर सतत राहिली. त्यांना धार्मिकता आणि समाधानाच्या मार्गावर नेऊ लागली. गावकरी आनंदाने स्वामी समर्थ महाराज की जय असा जयघोष करू लागले, कारण त्यांना खात्री होती की त्यांचे पूज्य संत नेहमी त्यांच्यावर कृपा करीत आहेत.